यानंतरचा नेक्स्ट डिसीज आपण डिस्कस करणार आहोत हर्ट डिसीज, जो की आपला लास्ट आपण लर्न करणार आहोत. ओके, तर हा सुद्धा एक नॉन इन्फेक्टिजियस डिसीज आहे. आता हा आजार कसा होतो पहा, ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय ऑफ ऑक्सिजन, त्यानंतर न्यूट्रिएंट सप्लाय. हृदयाला 3 गोष्टींचा अपुरा पुरवठा झाला तर हर्ट डिसीज झालं. लक्षात आलं तुम्हाला? पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, 1 नंबरला आहे ब्लड सप्लाय, म्हणजे आपलं जे हृदय आहे या हृदयाला रक्ताचा अपुरा पुरवठा झाला, कमी प्रमाणात पुरवठा झाला तर आपल्याला हर्ट डिसीज होऊ शकतं. दुसरा आहे डिक्रीज्ड सप्लाय ऑफ ऑक्सिजन, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो की जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे, बरोबर आहे का? तर या ऑक्सिजनला कॅरी कोण करतो? लंग्स थ्रू आपण घेतलं की प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतो कोण? रक्त. आणि ब्लडला सर्क्युलेशन, अर्थातच त्याचं रक्ताभिसरण करण्याचं काम जो सर्क्युलेटरी ऑर्गन करतो तो पंपिंग ऑर्गन कोणता आहे? हर्ट. म्हणजे हर्टचं काम आहे पूर्ण शरीरभर रक्त सतत फिरत ठेवण्याचं. मग आता मला सांगा, तसं असेल तर निश्चितच हृदयाला सुद्धा कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सुद्धा हर्ट डिसीज येऊ शकतं. आणि दुसरा आहे न्यूट्रिएंट सप्लाय. आणि ब्लड थ्रू हर्ट जे आहे, हर्टचे जे मसल असतात त्यांना आपण कार्डियक मसल्स म्हणतो. तर त्या मसल्सला प्रॉपर फंक्शन करण्यासाठी काही न्यूट्रिएंट्स म्हणजे काही पौष्टिक घटकांची आवश्यकता असते, ते त्यांना ब्लड थ्रू मिळतात. आणि ते सुद्धा जर कमी प्रमाणात भेटले तर अशा वेळेस सुद्धा हर्ट डिसीज होऊ शकतं. सो हर्ट डिसीजची कारण समजले सर्वांना? ब्लड सप्लाय डिक्रीज होणे म्हणजे अपुरा पुरवठा रक्ताचा. दुसरं सांगितलं डिक्रीज सप्लाय ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनची कमतरता जर असेल तर. आणि तिसरा आहे न्यूट्रिएंट सप्लाय, न्यूट्रिएंटचा पुरवठा कमी झाला की हर्ट डिसीज होऊ शकतं. आता हर्ट डिसीजची लक्षणं काय आहेत त्या संदर्भात आपण बोलू. पहिलं आहे पहा सेव्हर चेस्ट पेन, म्हणजे आपली जी चेस्ट आहे थोरॅक्स रिजन म्हणजेच आपला छातीकडचा भाग, तर यामध्ये त्रास होणे हे हृदय विकाराचं किंवा हर्ट डिसीजचं काय आहे? एक लक्षण आहे. आता हर्ट डिसीज मध्ये तुम्हाला माहिती आहे त्याला वेगवेगळी नाव आहेत. त्यामध्ये ज्याच्यामध्ये अटॅक न व्यक्तींचा मृत्यू होतो त्याला आपण काय म्हणतो? हर्ट अटॅक. ओके, कार्डियक अरेस्ट म्हणतात त्याला. तर याचं पहिलं लक्षण आहे सेव्हर चेस्ट पेन. दुसरा आहे पेन्स इन शोल्डर, नेक अँड आर्म्स. फक्त छातीमध्ये त्रास होतो का? नाही. शोल्डर म्हणजे खांद्यामध्ये पण त्रास होणार, नेक मानेचा जो रिजन आहे, आणि आर्म्स आणि हात जे आहे ते सुद्धा यामध्ये दुखू शकतात. त्यानंतर क्रॅम्प्स इन हँड्स, आणि पहा जे आपले हात आहे त्या हातामध्ये चमक येणे हे सुद्धा हर्ट डिसीजचं एक रिझन असू शकतं. त्यानंतर अनइझीनेस, म्हणजे की आपल्याला अस्वस्थ वाटणे. ओके, तर हे सुद्धा एक लक्षण आहे. त्यानंतर ट्रेमर्स, ट्रेमर्स म्हणजे काय? कंप सुटणे, है ना? हातापायांना कंप सुटत असेल, ट्रेमर्स येत असेल, तर हे सुद्धा हर्ट डिसीजचं काय आहे? रिझन असू शकतं. सो सिम्पटम्स आपण पाहिले. कोणते कोणते सिम्पटम्स पाहिले आपण? चेस्ट पेन होणे, शोल्डर, नेक, आर्म्स यांच्यामध्ये सुद्धा पेन होणे, हँड्स मध्ये क्रॅम्प्स येणे, त्यानंतर अनइझीनेस अस्वस्थ वाटणे, आणि ट्रेमर्स म्हणजे कंप सुटणे. तर असे काही लक्षण आहेत हर्ट डिसीजचे. त्यानंतर आहे की हर्ट डिसीजची कारणं कोणती आहेत, म्हणजे कोणत्या व्यक्तीला हर्ट डिसीज होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असतं. त्यामध्ये पहिलं पहा स्मोकिंग. स्मोकिंग म्हणजे काय? धूम्रपान, म्हणजे गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट याचं जे स्मोकिंग करतं तर त्या व्यक्तीला हर्ट डिसीजचे, कॅन्सरचे तर आहेत आहे, प्लस हर्ट डिसीजचे पण चान्सेस असतात. त्यानंतर आहे अल्कोहोलिझम, की जे व्यक्ती मद्यप्राशन करतात, दारू पितात, तर यांना सुद्धा हर्ट डिसीज होण्याचे जास्त चान्सेस असतात. डायबिटीज, आताच पाहिलं आपण मधुमेह, है ना,
की ज्यामध्ये ब्लड मध्ये जी ग्लुकोजची लेवल कंट्रोल करणारा हार्मोन असतो इन्सुलिन, ज्याचं सिक्रेशन पॅनक्रियास कडून होतं, तर त्याचं सिक्रेशन लो होणे हे डायबिटीस या आजाराचं लक्षण आपण पाहिलं. तर डायबिटीस होणे हे सुद्धा हार्ट अटॅकचं कारण असू शकतं. त्यानंतर हायपरटेन्शन, जास्त ताण घेणे, त्यानंतर ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, बरोबर, जास्त जाड असणं हे सुद्धा काय आहे, शरीरासाठी घातक असतं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव असेल, व्यायाम कमी करत असू आपण, अशा वेळेस हृदयाची एफिशियन्सी कमी होते. पहा, जेव्हा आपण धावतो ना तर आपलं ब्रिदिंग रेट वाढतात. पहा, नॉर्मली आपला ब्रिदिंग रेट किती असतो, एका मिनिटामध्ये आपण जर पाहिलं तर हृदयाचे ठोके किती असतात, 72 ठोके असतात. जेव्हा आपण रनिंग केली, स्पोर्ट्स खेळलं, तर अशा वेळेस ठोके वाढतात, म्हणजे हृदयाची ऑक्सिजन डिमांड वाढते. मग आपण एक्सेलेशन इनहेलेशन थोडस फोर्सफुली करतो आणि हृदयाला जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो, आणि म्हणून तो फायदा एक्सरसाइजचा आहे. पण एक्सरसाइज जर करत नसू तर अशा वेळेस हार्ट डिसीजचे चान्सेस जास्त आहेत. हेरिडिटी, अनुवंशिकता हे सुद्धा हृदयाच्या आजाराचं कारण असू शकतं. म्हणजे जसं की आपल्या एखाद्या वेळेस आपले वडील किंवा आजोबा, आई यांना जर हार्ट डिसीजचा इश्यू असेल तर अनुवंशिक गुणधर्मांना ते आपल्याला सुद्धा होऊ शकतात. मेंटल स्ट्रेस, मानसिक ताण घेणे, बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्याचं आपण मनावर घेतो, है ना, कोणी बोललं असेल तर, आणि त्याच्यामध्ये जास्त विचार करणे किंवा जास्त त्या गोष्टीचा ताण घेणे, याच्यामुळे सुद्धा हार्ट डिसीज होऊ शकतं. अँगर म्हणजे राग, रागावर आपलं नियंत्रण पाहिजे. जास्त राग करणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन तो जाऊ शकतो, येते लक्षात. त्याच्यामुळे जास्त राग करायचं नाही. त्यानंतर आहे एन्झायटी म्हणजे चिंता, विनाकारण चिंता करायची नाही. चिंता केली की चितेवर जातो माणूस, हे की नाही. त्याच्यामुळं जास्त चिंता कोणत्याही गोष्टीचं करायचं नाही. काम काळजीपूर्वक करायचं, पण विनाकारण चिंता करायची नाही. एन्झायटी हे सुद्धा हार्ट डिसीजचं एक रिझन असू शकतं. फायनली पाहू आपण की हार्ट डिसीजचं ट्रीटमेंट कसं होतं. ओके, आता एक लक्षात घ्या, कार्डियक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक किंवा ज्याला आपण हार्ट डिसीज म्हणलो, तर यापासून प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट काय आहे त्या संदर्भात आपण बोलूया. आता रिझन तर आपण पाहिलेच, सर्व रिझन आपण डिस्कस केलेच आहे. आता आपण ट्रीटमेंट बद्दल बोलू. ट्रीटमेंट मध्ये पहिला आहे अँजिओप्लास्टी. आता अँजिओप्लास्टी काय आहे, तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की अँजिओप्लास्टी मध्ये आपण काय करतो की एखादी आर्टरी आहे आपल्या हृदयापासून जे ब्लड कॅरी करते त्याला काय म्हणतो आपण, आर्टरी म्हणतो. तर ते आर्टरीचं साईज कुठे कमी झाला असेल, त्यामध्ये ब्लॉकेज आला असेल, अडथळा आला असेल, तर अशा वेळेस तो अडथळा दूर करून ते आर्टरी जी आहे तर त्यामधलं ब्लडचं सर्क्युलेशन हे पहिल्यासारखं करणं, याला काय म्हणायचं, अँजिओप्लास्टी. त्यासाठी अँजिओग्राफी करावी लागते, त्याच्यामध्ये ते डिटेक्ट होतं आणि त्याच्यानंतर डॉक्टर्स जे आहेत हे अँजिओप्लास्टी करून तुमची आर्टरी काय करतात, रिपेअर करतात. दुसरा आहे बायपास सर्जरी. आता बायपास सर्जरी काय आहे, ती तुमच्या बॉडीमध्ये अदर ठिकाणची जी स्ट्रॉंग आर्टरी असेल, म्हणजे हेल्थी आर्टरी म्हणू आपण त्याला, ही हेल्थी आर्टरी जी आहे त्याला त्या पार्ट मधून रिमूव्ह करायचं आणि तुमच्या हार्ट मधली जी आर्टरी जिच्यामध्ये ब्लॉकेज निघला असेल किंवा जिच्यामध्ये काही फॉल्ट असेल तर तिच्या जागी तिला रिप्लेस करणं. तर हे कशामध्ये असतं, बायपास सर्जरीमध्ये. मग बायपास मध्ये काय केलं तुम्ही की जे ब्लडचं सर्क्युलेशन आहे त्याला आपण फ्लो व्यवस्थित करण्यासाठी एक हेल्थी आणि स्ट्रॉंग आर्टरीनं आपण काय केलं, त्याला हृदयातल्या एका आर्टरीला रिप्लेस केलं. तर हे होतं बायपास सर्जरीमध्ये. त्यानंतर आहे ओपन हार्ट सर्जरी. याला आपण ट्रॅडिशनल हार्ट सर्जरी म्हणतात. याच्यामध्ये काय केलं जातं की चक्क आपला जो चेस्टचा काही रिजन आहे तर याला ओपन केलं जातं आणि डॉक्टर्स काय करतात की लंग्स आणि हार्ट्स यांच्या संदर्भात एक मशीन असते, तर त्या मशीनच्या साहाय्यानं हार्ट म्हणजे ऍक्च्युअल चेस्ट ओपन करून तुमच्या हार्टची काय केली जाते, त्या ठिकाणी सर्जरी केली जाते.
त्यानंतर आहे हार्ट ट्रान्सप्लांट. ट्रान्सप्लांटेशन जर पाहिलं आपण तर बरेच ऑर्गन आहेत, किडनी असेल, लिव्हर असेल, है ना, ज्याला आपण एक व्यक्ती त्याच्या मृत्यू म्हणजे काय करू शकतो, काही किडनी सारखे आपण जिवंत असताना पण डोनेट करू शकतो, आणि काही असे आहे किडनी लिव्हर सारखे, हे लिव्हर मध्ये तर फक्त थोडासा स्मॉल पीस या ठिकाणी ट्रान्सप्लांट करता येतो. आफ्टर द डेथ आपण आय डोनेट करू शकतो. म्हणजे तुम्हाला माहित आहे की बरेचसे ऑर्गन आहे त्या आज आपण RDNA टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं काय करू शकतो की ट्रान्सप्लांटेशन करू शकतो. तसं हृदय रोपण सुद्धा करता येतं. जसं एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर काही तासापर्यंत त्याचं हृदय जो आहे तो आपण ज्याला आवश्यक असणाऱ्या पेशंटला देऊ शकतो, याला म्हणायचं हार्ट ट्रान्सप्लांटेशन. त्यानंतर आहे इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन्स. वरी आपण अँजिओप्लास्टी पाहिलं होतं की अँजिओप्लास्टी मध्ये आपण पाहिलं होतं की जे आर्टरीज आहे त्यामध्ये ब्लॉकेज असतात. मग ते ब्लॉकेजला क्लिअर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, स्टेनचा वापर केला जातो. त्यानंतर आहे इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. आता पेसमेकर काय आहे माहितीये का, एक प्रकारची मशीन आहे, जसं की त्याला तुम्ही बॅटरी आहे, वायर आहे असं कन्सिडर करू शकता. आणि हृदयाचं जे फंक्शन आहे ते कंट्रोल करण्याचं काम ती मशीन करते. त्या मशीनला काय म्हणायचं, पेसमेकर. ओके, तर पेसमेकर जे आहे एक प्रकारची मशीन आपण आपल्या हृदयाच्या बाजूला ठेवलेली आहे आणि जी हृदयाचं जे विशिष्ट फंक्शन आहे त्याला ती कंट्रोल करत असते. सो ओव्हरऑल एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांटेशन, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन आणि इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, हे असे काही ट्रीटमेंट आहे की ज्यामध्ये आपण हार्ट डिसीजवर काय करू शकतो, ओव्हरकम करू शकतो. परंतु हे सर्व आपल्याला योग्य वेळी हे ट्रीटमेंट मिळणं फार आवश्यक असतं, येते लक्षात. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे मग फर्स्ट एड. एखाद्या व्यक्तीला जर कार्डियक अरेस्ट आलं, हृदयाचा झटका आला असेल तर अशा वेळेस आपण त्याला काय मदत करू शकतो. तर पहिल्यांदा आहे कॉल टू 108. 108 एक टोल फ्री नंबर आहे, याने आपण कोणाला बोलू शकतो, अँब्युलन्स, है की नाही. तर रुग्णवाहिका जी आहे त्याचा टोल फ्री नंबर आहे हा, त्यावर आपण कॉल करून इमर्जन्सी हेल्प या ठिकाणी मिळवणं हे सुद्धा फर्स्ट एड मध्येच येतं. त्यानंतर दुसरा आहे CONS. आता CONS पहा, C स्टँड फॉर कॉम्प्रेशन, O stand for only, L stand for life, S stand for support. So पूर्ण नाव झालं कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. आता या CONS मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, CONS मध्ये तुम्हाला फक्त 30 सेकंदापर्यंत 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट या रेटनं तुम्हाला काय करायचं आहे, थोरॅक्स रिजन जो आहे त्याला प्रेस करायचं, चेस्ट रिजन, बरोबर आहे का, की एका मिनिटामध्ये 100 ते 120 वेळेस तुमचे स्ट्रोक्स होतील. आणि ही प्रोसेस तुम्हाला किती वेळ करायची, फक्त 30 सेकंद. म्हणजे 30 सेकंदामध्ये किती होतील बरं, 50 ते 60 स्ट्रोक होतील. त्या स्ट्रोकनं त्याला तुम्हाला थोडस शुद्धीवर आणायचं आहे. आणि जर अशा वेळेस त्याला सपोर्ट मिळाला तर त्यानंतर त्याला अँब्युलन्सच्या मदतीनं डॉक्टर्सकडे घेऊन जायचं. अशा वेळेस त्याला आपण कार्डियक अरेस्ट पासून काय करू शकतो, त्यांना प्रिव्हेंट करू शकतो. आणि लवकर जर हॉस्पिटल पर्यंत पोहोचलं तर आजकाल काही इंजेक्शन्स वगैरे पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, की ज्याच्या साहाय्यानं पेशंटला जे आहे आपण स्टेबल करून फर्दर त्यांचं ट्रीटमेंट करू शकतो. ओके, सो ओव्हरऑल डायबिटीज आणि हार्ट डिसीज या दोन्ही आजारासंदर्भात आपण डिटेलमध्ये डिस्कस केली. ओके.